पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता नीट यूजी पुनर्परीक्षा 21 जून रोजी पार पडणार आहे। यावेळच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली आहे। परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पेपर फुटी मुक्त व्हावी यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत। या परीक्षेसाठी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 2 लाखांहून अधिक पोलीस, होमगार्ड, जिल्हा प्रशासकीय कर्मचारी आणि परीक्षक तैनात केले जाणार आहे। याशिवाय परीक्षेसंबंधित संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा करण्यासाठी निमलष्करी दले तैनात करण्यात येणार आहेत। तसेच देशभरातील परीक्षा केंद्रांवर 1 लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवली जाईल। बहुस्तरीय निगराणी आणि AI आधारित देखरेख प्रणाली लागू केली जाणार असून यावेळी नीट परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या उमेदवारांची प्रवेशद्वारावर आधार पडताळणी केली जाईल। त्यामुळे बनावट परीक्षा देण्याची शक्यता संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय। या परीक्षेत राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक प्रशासन, पोलीस, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि खासगी शाळा सहभागी होणार असून या परीक्षेला 23 लाख उमेदवार बसण्याची शक्यता आहे। एकूणच पेपर फुटीच्या या पार्श्वभूमीवर होणारी ही नीट यूजी पुनर्परीक्षा प्रशासनासाठी मोठं आव्हान मानली जाते। आता ही परीक्षा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार असून पेपर फुटी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अभूतपूर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत। लाखो उमेदवार, हजारो परीक्षा केंद्र आणि प्रचंड सुरक्षा बंदोबस्त यांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात घेण्यावर प्रशासनाचा भर आहे। या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरणात पार पडेल अशी शक्यता आता व्यक्त केली जाते।